नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण खवा आईस्क्रीम किंवा मावा आईस्क्रीम कशी बनवायची ते बघणार आहेत. तर बघा, यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं कंडेन्स मिल्क वापरलेलं नाही, GMC CMC पावडर वापरलेली नाही किंवा दूध पावडरचा सुद्धा वापर केलेला नाही. तरीसुद्धा आपली आईस्क्रीम जी आहे ना, इतकी क्रीमी आणि मस्त तयार झाली आहे. तर तुम्हीसुद्धा ना अशी आईस्क्रीम एक वेळेस नक्की करून पहा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर माझ्या नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लास्टपर्यंत हा माझा व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना एक निवेदन आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे बघा, आपण खवा आईस्क्रीम बनवण्यासाठी फुल फॅट असलेलं 2 कप म्हशीचं दूध घेतलं आहे. इथे दूध जे आहे ना ते आपल्याला फुल फॅट असलेलंच म्हणजे म्हशीचं दूध वापरायचं आहे किंवा ज्या दुधावरची साय काढली आहे असं दूध आपल्याला वापरायचं नाही. आता आपल्याला आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे मी 50 ग्राम खवा घेतला आहे. तर खवा जो आहे ना तो आपण मार्केटमधून विकत आणलेला आहे. तुम्ही हवं तर दूध आटवून घरीसुद्धा बनवू शकता. सोबतच आपण इथे 50 ग्राम काजू आणि 50 ग्राम बदाम घेतलेले आहेत आणि इथे आपण पाववाटी साखर घेतली आहे. साखरेचे जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड जेवढं पाहिजे तेवढं कमी जास्त करू शकता. आता आपण इथे जे काजू बदाम घेतले आहेत ना याची एकदम बारीक अशी पावडर करून घेणार आहेत. तुम्ही हवं तर ना काजू बदाम जे आहे ते पाण्यामध्ये भिजतसुद्धा घालू शकता किंवा जर वेळ नसेल ना तर गरम पाण्यामध्ये अर्धा तास अगोदर भिजवून घेऊ शकता. इथे मी सुरुवातीला याची पावडर करून घेणार आहे आणि ती पावडर एक 10 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. आता बघा, गॅसवरती मी दूधसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं होतं. दुधाला छान अशी उकळी आली आहे आणि आता हाय फ्लेमवरच आपल्याला या दुधाला चांगली उकळी काढून घ्यायची. गॅसची फ्लेम हाय ठेवूयात आणि हाय फ्लेमवरच दूध छान असं उकळून घेऊयात. दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे आणि कडेने जी साय आलेली आहे ना ती आपल्याला सारखं मोडत राहायची आहे म्हणजे याचं टेक्स्चर जे आहे ना अगदी दाणेदार असं तयार होईल. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची व्हिप क्रीम वापरणार नाहीत किंवा बिटरचा सुद्धा वापर करणार नाहीत, मिल्क पावडरचा सुद्धा वापर करणार नाहीत. आता बघा, दूध छान असं उकळून तयार झालं की यामध्ये आपण पाववाटी साखर टाकून घेऊयात. साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची. साखर टाकली की परत दूध जे आहे ना ते थोडंसं पातळ होतं, त्यामुळे अजून एक 3 ते 4 मिनिट मंद आचेवर हे दूध छान असं उकळून घेऊयात. आता गॅसची फ्लेम जी आहे ना ती मी मध्यम केली आणि मध्यम आचेवर एक 3 ते 4 मिनिट हे दूध आपण उकळून घेऊयात. तर बघा, दुधाला आपल्या छान अशी उकळी येत आहे आणि असं मस्त एकदम दूध आपलं शिजत आहे. यावरती सुद्धा साय खूप छान अशी जमा होत आहे आणि दर 2-2 सेकंदाला आपण साय मोडत राहू. आता यामध्ये आपण खवा ॲड करणार आहेत. इथे मी खवा असाच टाकला, तुम्ही हवं तर खिसणीने खिसून सुद्धा टाकू शकता. आता खवा जो आहे ना तो आपल्याला पूर्णपणे या दुधामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. मोठ्या पॅच्युलाने किंवा मोठ्या पळीच्या साह्याने तुम्ही हा खवा मिक्स करून घेऊ शकता. इथे बघा, मी खवा जो आहे ना तो पूर्णपणे या दुधामध्ये मिक्स करून घेतला आणि अजून आपण एक 3 मिनिट याला मंद आचेवर शिजवून घेऊयात. उकळी आली की सारखं याला हलवत राहायचं आणि कडेने आलेली जी साय आहे ना ही मोडत राहायची आहे. आता यामध्ये आपण जे काजू आणि बदामाची पावडर करून घेतली होती ना त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं होतं. एक 10 मिनिट ही काजू बदामाची पावडर भिजत ठेवली होती आणि ही पावडर आता आपण या दुधामध्ये ॲड करूयात. आता परत हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. काजू आणि बदामाची पावडर टाकली की दुधाला थोडासा थिकनेसपणा येतो आणि परत हे आपण एक 2 मिनिट फक्त याला उकळी काढून घेऊयात. तुम्हाला जर पांढरं शुभ्र आईस्क्रीम करायचं असेल ना तर तुम्ही जे बदामावरचं साल आहे ना ते सुद्धा काढून घेऊ शकता. बदाम एक अर्धा तास किंवा 1 तासभर पाण्यामध्ये भिजत घालू शकता आणि त्यावरची साल काढून घेऊ शकता. आता बघा, दूध छान असं उकळत आहे. आता याला पूर्वीपेक्षा
खूप छान असा घट्टसरपणासुद्धा आलेला आहे। आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, एकदम मस्त असं हे दूध आपलं अगदी दाटसर झालेलं आहे। आता आपण या स्टेजला गॅस बंद करून घेऊयात आणि हे जे दूध आहे ना ते आपल्याला पूर्णपणे थंडगार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही हवं तर फॅन खाली थंड करून घेऊ शकता किंवा फ्रीजमध्ये सुद्धा हे दूध थंडगार करून घेऊ शकता। आता सारखं याला थोडंसं ढवळत राहूया, त्यामुळे पटकन हे दूध थंड होईल आणि पुढची प्रोसेस मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। एखादे जर यामध्ये गुठळ्या राहिल्या असतील तर काही हरकत नाही, कारण जर काजू बदामाचे किंवा खव्याचे जर चंक्स राहिले असतील तर ते दाताखाली आले तर अजून आईस्क्रीम छान लागते। आता बघा, आपण हे जे दूध आहे ना ते पूर्णपणे थंडगार करून घेतलं आहे आणि याला किती दाटसरपणा आला आहे तुम्ही बघू शकता। खूप छान असं आपलं हे जे मिश्रण आहे ना ते अगदी घट्टसर झालेलं आहे। आता हे आपलं आईस्क्रीम सेट करण्यासाठी मिश्रण तयार आहे। परत हे छान असं मिक्स करून घेतलं आणि आता लगेचच आपण आईस्क्रीम सेट करायला घेऊयात। आईस्क्रीम सेट करण्यासाठी इथे मी एक प्लास्टिकचा डबा घेतला आहे। तुमच्याकडे जसं भांडं अवेलेबल असेल किंवा जर कुल्फीचे मोल्ड असतील ना तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही आईस्क्रीम सेट करू शकता। इथे माझ्याकडे झाकण असलेला एक प्लास्टिकचा डबा आहे, त्यामध्ये मिश्रण पूर्णपणे ओतून घेतलं आणि आता यावर झाकण लावून घ्यायचं आणि हा जो डब्बा आहे ना तो आपल्याला ओव्हरनाईट किंवा 8 ते 9 तासासाठी डीप फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे। ज्या ठिकाणी बर्फ जमतो ना त्याच ठिकाणी हा डब्बा आपण एक रात्रभरासाठी ठेवूयात। आणि आता बघा, रात्रभराच्या नंतर हा डबा मी फ्रीझरमधून बाहेर काढला। इथे बघू शकता तुम्ही आपली आईस्क्रीम किती मस्त अशी सेट झाली आहे। आता ही आईस्क्रीम ना आपण एका डिशमध्ये सर्व करूयात, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये। आणि आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्येच ही आईस्क्रीम आपली बनवून तयार झाली आहे। यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं पावडर वापरलेलं नाही, व्हिप क्रीम वापरलेली नाही। आता स्कूपच्या साहाय्याने आपण ही आईस्क्रीम सर्व करूयात। तर बघा, अगदी मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। वरून डेकोरेशनसाठी थोडीशी टूटी फ्रुटी टाकून घेऊयात। तुम्ही हवं तर थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता। आणि बघा, इथे आपली मावा आईस्क्रीम किंवा खवा आईस्क्रीम अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत, सर्वांनाच लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच अगदी थंडगार खाण्याची इच्छा होत आहे। तर अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अशी ही आईस्क्रीम तुम्ही घरीच नक्की तयार करू शकता। बघा, दिसायला तर खूपच छान दिसत आहे, याला एकदम क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तुम्हीसुद्धा एक वेळेस अशा प्रकारची आईस्क्रीम घरी नक्की बनवून पहा, कारण यासाठी आपण कोणतं जास्त साहित्यसुद्धा वापरलेलं नाही। जे घरामध्ये साहित्य अवेलेबल आहे ना त्यामध्येच ही आईस्क्रीम आपण बनवून तयार केलेली आहे। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त थंडगार रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं खात रहा। आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी ज्या रोज रेसिपी अपलोड करते ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। चला तर मग पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय बाय।